अर्थ सुद्धा काय होतो, बदलू शकतो. याचे दोन एक्झाम्पल तुम्हाला मी खूप छान सांगेल. मी जर म्हटलं की ही राशी किती आहे, हे किती लिहिलेले आहेत मी, चला हे संख्या किती आहे, फास्ट आन्सर देत चला. ही संख्या किती आहे, मी लिहिलेली संख्या किती आहे, ऑप्शन उत्तर देत चला. मी लिहिलेली संख्या किती आहे, 1,00,000. व्हेरी नाईस. पुढे सगळेजण ऑप्शन आन्सर द्या. चला 1,00,000. आता मला सांगा, मी जर असं लिहिलं तर हे किती होईल. एक लक्षात घ्या, वरच्या ठिकाणी पॉइंट आहे, खाली कॉमा आहे. संख्या लिहिताना जर आपण पॉइंट दिला तर याचा अर्थ या पॉइंट नंतर एक नंतर पॉइंट दिला, इकडे किती झिरो जरी लिहत असाल तर या झिरोला व्हॅल्यू काय आहे, 0 आहे. म्हणजे हा वरचा किती आहे, 1 रुपया. आणि हे खालचे किती आहेत, 1,00,000 रुपये. एवढा फरक कशात आहे, पॉइंट आणि कॉम्यामध्ये. कशामध्ये आहे, पॉइंट आणि कॉम्यामध्ये. एक तुम्हाला एक्झाम्पल अजून सांगतो मी. पहा, एक मुलगा असतो, त्या मुलाचं एका मुलीवर खूप प्रेम असतं. एका मुलाचं एका मुलीवर अतोनात प्रेम असतं. मग त्यांच्या भेटीगाठी चालतात. एकदा भेटीगाठी होताना काय होतं, त्या मुलीकडचे लोक त्या पोराला पकडतात. पकडल्यावर चांगलं झडपतात, त्याची ऐशी करतात, त्याला पोलीस स्टेशन मध्ये जमा करतात. त्याला पोलीस स्टेशन मध्ये जमा केल्यानंतर तेही पोरग बिचारा काय असते की एमपीएससी ची तयारी करत असते. साहेबाला समजतं की पोरग चला बा ठीक आहे, वयात होतं, प्रेम होतं, काही हरकत नाही, तुला सोडून देऊ, तुझं आयुष्य बर्बाद झालं नाही पाहिजे, पण तू आम्हाला लेखी दे. काय की मी प्रेम करणार नाही. काय लेखी दे आम्हाला लिहून, मी प्रेम करणार नाही, केल्यास मला शिक्षा करावी, असं लिही. पोरग म्हणते बस एवढंच, तो लिहून देते, काही हरकत नाही. लिहिल्यानंतर त्याला सोडून दिलं जातं. 4-6 महिने होतात, परत त्याला पकडल्या जातं, परत पिटल्या जातं, परत पोलीस स्टेशन मध्ये जमा केलं जातं. साहेबाला दिसल्यावर साहेब त्याला म्हणतो का बे भामट्या, तू याच लिहून दिला ना मला किंवा मी प्रेम करणार नाही, केल्यास मला शिक्षा करावी. तो म्हणते अगदी बरोबर, तुम्हीच वाचा काय लिहिले. तर त्यानं लिहिलेलं असतं, पहा, मी प्रेम करणार नाही, केल्यास शिक्षा करावी. ओके, त्यांनी लिहिलेलं असतं असं. ओके, आता मला सांगा, त्यांनी असं लिहिलं, याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ काय होतो, मी प्रेम करणार, प्रेम करेल, नाही केलं तर शिक्षा करावी. अपेक्षित काय होतं, मी प्रेम करणार नाही, केल्यास शिक्षा करावी, केल्यास शिक्षा करावी. म्हणजे काय, फक्त हा इकडचा कॉमा काढून इकडे सरकवला तर वाक्याचं मिनिंग बदललं, टोटल अर्थ बदलला. म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये हे जे प्रोनाउन्सिएशन आहे, ज्याला आपण काय म्हणतो, विराम चिन्हे, हे विराम चिन्हे जर आपण योग्य पद्धतीनं वापरले नाही तर इतिहासामध्ये तुम्हाला काय माहिती आहे, धचा मा केला होता, धरावे असं होतं, तिथं काय केलं, मारावे. आणि तेव्हापासून धचा मा हा काय झाला, शब्दप्रयोग रूढ झाला. म्हणून मराठी भाषेमध्ये लिहिताना व्यवस्थित विचारपूर्वक लिहिल्या गेलं पाहिजे, नाही तर हा असा कार्यक्रम होते, म्हणजे डायरेक्ट मिनिंग बदलून जातं. मग किती मोठं मिनिंग चेंज झालेलं आहे याच्यात, विचार करा. डायरेक्ट हे झालं म्हणजे हे वाक्य आणि हे वाक्य अपोजिट अर्थ आहे दोघांचा. म्हणून मराठी भाषा शिकताना जेवढी सोपी वाटते, आपण म्हणतो ना की मराठीमध्ये खूप चांगले प्रश्न होते, मस्त लिहिले, आपल्याला मार्क 30 पैकी 28 भेटूनच जातात, हा तसं नाही आहे ते. तुम्हाला वाटते काय, तुम्ही करता काय. म्हणजे साधं एक्झाम्पल आहे आपलं की याच्यामध्ये किती विरामचिन्हे असतील, तर याच्यामध्ये विरामचिन्हे आपण 4 टाकतो, 5 टाकतो,
काही काही तर महाभाग माहित आहे का, हे एक काउंट करतात आणि हे दुसरं काउंट करतात. म्हणजे अवतरण चिन्ह जे आहे ना, ऍक्च्युली हे एकच आहे की नाही, तर हे पण एक काउंट करतात आणि हे पण एक काउंट करतात. एवढं भयानक परिस्थिती काय असते मराठी भाषेची असते. म्हणून मराठीचं थोडस काय करायचं, विचारपूर्वक प्रश्न सोडवायचे. तुम्ही सराव जर केला तर त्या गोष्टी तुम्हाला येऊ शकतात, पण त्याच्यासाठी ग्रामर क्लिअर असणं फार गरजेचं आहे. चला